तुम्हाला हे माहिती आहे का, मटण सुक्का बनवताना फक्त हा एक पदार्थ घातला की मटण सुक्क्याची चव अगदी दुप्पट वाढते. कोणता आहे तो पदार्थ? चला सांगते. यासाठी मटण आधी छानपैकी शिजवून घेतले आणि रश्श्यातून मटण सुक्क्यासाठी बाजूला काढायचं. आता हा आपण सावजी मटण सुक्का बनवतोय त्यासाठी काही खडे मसाले, डाळ, तांदूळ, जिरे, बडीशोप या सगळ्या गोष्टी छान खमंग अशा भाजून घ्यायच्या. खाली लिंक देते, जाऊन एकदा डिटेल रेसिपी बघा, म्हणजे सगळे खडे मसाले किती आणि कोणते घेतले ते समजेल. त्याचबरोबर कांदा आणि खोबरं सुद्धा गॅसवरती छानपैकी भाजून घेतले. चूल असेल तर आवर्जून चुलीमध्ये भाजा. आता हे सगळं साहित्य आलं, लसूण, कोथिंबीर, पाणी घालून वाटून घ्या. आता आहे तो पदार्थ खास, तो म्हणजे तेलामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा आणि त्यावरती हे वाटण घालायचं. कांदा अगोदर छान परतवून घेतल्यामुळे मटण सुक्क्याला खूप भारी टेस्ट येते. तुम्ही जर कधी फोडणीमध्ये कांदा घालत नसाल, डायरेक्ट वाटण घालत असाल तर नक्की एकदा हा कांदा घालून बघा, टेस्ट अप्रतिम अशी येते. सगळे ड्राय मसाले, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, शिजवलेलं मटण आणि रस्सा घालून चमचमीत असा हा मटण सुक्का तयार झालाय. ज्वारीच्या भाकरी बरोबर अप्रतिम असा लागतो. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. धन्यवाद.